वेलकम सर. मी मिस्टर अय्यर. वेलकम सर. अँड आय एम मिसेस अय्यर. अच्छा सर, मीच 102चा ओनर आहे. मीच फोन केला होता तो चोरीचा. चोरांच्या टोळीला आम्ही पकडला आहे, पण आम्हाला शंका आहे यांच्यापैकी कोणी ना कोणीतरी तुमच्या ओळखीचा असणार, कारण अशा चोऱ्यांमध्ये नेहमी घरचा भेदीच या चोरांची मदत करतो. घरचा भेदी? सर समजलं नाही. कोणीतरी ओळखीचं? आमच्या ओळखीचा कोण असणार जी? हे तर तुम्हीच सांगू शकता. आमच्या सोबत या आणि ओळख पटवून घ्या. या मिस्टर अय्यर, मिसेस अय्यर, नीट बघून घ्या. हीच आहे ती चोरांची टोळी. काय तुम्ही यांच्यापैकी कोणाला ओळखता का? या मॅडमला मी कुठेतरी पाहिलं आहे, पण आठवत नाहीये. याला मी कुठेतरी पाहिलंय, पण आठवत नाहीये. हे बघा मिस्टर अय्यर, आम्ही चोर नाही आहोत. अच्छा, तुम्ही चोर नाही आहात. मी जसं केरळहून मुंबईत लँड केलं, मी माझ्या मोबाईल मध्ये सीसीटीव्ही ऍप मध्ये पाहिलं तुम्ही लोक आमच्या घराच्या आत होता, आणि तुम्ही लोक म्हणताय तुम्ही लोक चोर नाही आहात. बघा, यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तू पाहिला नाही? शेठजी, आपण तिथे चोरी करायला थोडीच गेलो होतो की मी हे सगळं चेक करत बसू. ए बस करा आता. रंगे हात पकडले गेले आहात तरी तुमचे नाटक बंद होत नाही. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, आम्ही लोक नाटक करत नाहीये. मी चोर नाहीये. मिस्टर अय्यर, जसे तुम्ही अय्यर आहात ना, तसा मी पण अय्यर आहे. तुम्ही पण अय्यर आहात? हो. अय्यो, तुम्हाला लाज नाही वाटत? एक अय्यर असून अय्यरच्या घरी चोरी करता तुम्ही? अय्य, तुम्ही अय्यर आहात आणि असं करता तुम्हाला काही वाटत नाही? तुमची मी अय्यर कम्युनिटी मध्ये कंप्लेंट करतो, मग बघा तुम्हाला बाहेर काढतात की नाही. जेठालाल, तू या अय्यरला त्या अय्यरच्या नजरेतून पाडलंस ना, त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. मी तुम्हा सगळ्यांना एकदम कठोर शिक्षा द्यायला लावणार. मस्करी करताय का आमची? अण्णा, हे बघा बघा, असं करू नका. आय एम अ रेप्युटेड सायंटिस्ट ऑफ इंडिया. मी चोर नाहीये. आणि फक्त अय्यर भाऊच नाही, आमच्यातला कोणच चोर नाहीये. आणि माझं म्हणाल तर माझं गडा इलेक्ट्रॉनिक्स नावाचं दुकान आहे. तुमच्या फ्लॅट खालीच माझं दुकान आहे. गडा इलेक्ट्रॉनिक्स? हा, आता आठवलं मला. मी यांना गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पाहिलं होतं. ते माझ्या मोबाईलचे फोटोज डिलीट झाले होते. मी गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये गेले होते. आठवलं. तुमचे फोटो डिलीट झाले होते आणि मी ते तुम्हाला रिकव्हर करून दिले होते. हा माझा माणूस आहे, माझ्या दुकानात काम करतो. ते जे गडा इलेक्ट्रॉनिक्स आहे त्याचा मी मालक आहे. जेठालाल चंपकलाल गडा. आता मी तुम्हाला सांगतो काय झालं. तुमच्या फ्लॅटचं जे फ्लोरिंग आहे ना, त्याच्या आत तो एक पाईप आहे ना, तो फुटला. तर त्याचं सगळं पाणी लिकेज होऊन माझ्या दुकानात गळतंय. तर माझ्या दुकानात ते काय झालं, काय चाललंय दुकानात? शेठजी, लिकेज. लिकेज तुमच्या दुकानात होतच नाहीये. लिकेज तर वरच्या घरातच होत आहे. दुकानाची जी अवस्था आहे ती बघता आपल्याला वरच्या फ्लॅट मध्ये घुसून हे काम करून टाकलं पाहिजे. अच्छा, तरी मी विचार करत होतो की हे चोर लोक घरात घुसून खोदकाम का करतायत. आम्हा मी या फुटलेला पाईप फ्लोरिंगच्या खाली असेल तर खोदकाम तर करावं लागेल ना. तर मी खोदकाम करून पाईप असा जोडला की 100 वर्षापर्यंत लिकेज होणार नाही. 100 वर्ष? आम्हा मी बोलायला काय जात आहे. 100 वर्षापर्यंत ना आपण राहणार आहोत ना ते राहणार आहेत. आणि हे बघा मिस्टर अय्यर, काय आहे की दिवाळी तोंडावर आली आणि माझ्या दुकानात लाखोंचा माल, त्यावर पाणी गळत होतं. मग तो तुमचा फोन पण लागत नव्हता. सेक्रेटरी पण चावी द्यायला तयार नव्हता. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला काय आहे, तुम्हाला न विचारता तुमच्या फ्लॅट मध्ये घुसून हे लिकेजचं काम करून घ्यावं लागलं. ओ, आता सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. माझं पण एसवी रोडवर मोठं लुंगीचं दुकान आहे. अच्छा, त्यात पण लिकेज झालं होतं. आमचं सगळं गारमेंट डॅमेज झालं जी. अय्यो, मला तुमची अडचण समजते. तुम्ही जे काही केलं ते सगळं नाईलाजाने केलं. इन्स्पेक्टर साहेब, मी माझी कंप्लेंट परत घेतो जी. या सगळ्यांना सोडून द्या प्लीज. अय्यर साहेब, आता तुम्ही या माझ्यासोबत.
पेपर वर्क करून घेऊया. ओके. हा त्या सह्या वगैरे बरोबर लवकर, घ्या. लवकर. करेक्ट. हा हा मिस्टर अय्यर, तुमचं नाव पूर्ण, माझं पूर्ण नाव रामकृष्णन अय्यर आहे. तुमचा पत्ता सांगा. 102 गुलमोहर अपार्टमेंट. मिस्टर अय्यर, इथे सही करा. केदार, लॉकअप उघडून दे. थँक्यू मिस्टर अय्यर भाऊ. थँक्यू मिस्टर अय्यर. थँक्यू. होऊन जातात गैरसमज कधी कधी. हो ना. जय हिंद सर. जय हिंद. अरे पांडे सर नमस्कार. हे लोक इथं काय करताय? हा? तुम्ही या सगळ्यांना ओळखता? हो, व्यवस्थित ओळखतो. हे गोकुळधाम मध्ये राहणारे लोक. बघितलं मी बोललो होतो ना की चालूजी पांडेजी आम्हाला ओळखतात. आम्ही यांना किती सांगितलं की एकदा फोन करून चालूजी पांडेजींना बोलावून घ्या, पण यांनी ऐकलंच नाही. एक मिनिट. पण हे लोक इथे का? हे फ्लॅटचे मालक आहेत, मिस्टर अँड मिसेस अय्यर. पण हे लोक इथं काय करताय? हा सर, ही तीच लोक आहेत जी यांच्या फ्लॅटमध्ये पकडले गेले. मग लोक का म्हणतोय? लोक म्हणू नकोस, चोर म्हण. चोर म्हण की हे तेच चोर आहेत जे रंगे हात पकडले गेले. हो सर, हे तेच चोर आहेत जे रंगेहात पकडले गेले आहेत. आता तुम्ही लोकांनी नवीन धंदा सुरू केलाय का, घरफोडीचा? अरे नाही चालूजी पांडेजी, आम्ही घरफोडी करणारे चोर नाही आहोत. अच्छा, म्हणजे नुसते चोर आहात. अरे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही नुसते उभे काय राहिलायत? अहो सांगा ना चालूजी पांडेजींना की खरी हकीकत काय आहे. सर, आम्ही यांना चोर समजून पकडलं होतं, पण हे खरं तर चोर नाही आहेत. चोर समजून पकडलं होतं आणि चोर नाहीयेत हे काही समजत नाही. चालूजी पांडेजी, मी तुम्हाला समजावतो. हे बघा, माझं जे दुकान आहे ना, गडा इलेक्ट्रॉनिक्स, तर ते या मिस्टर अय्यर आणि मिसेस अय्यरचा जो फ्लॅट आहे ना, त्याच्या बिलकुल खाली आहे. ओके. हो, आणि आज सकाळी या मिस्टर अय्यर भाऊंच्या फ्लॅट मधून आमच्या दुकानामध्ये जबरदस्त पाण्याचं लिकेज सुरू झालं होतं. आणि तुम्हाला तर माहितच आहे पांडे साहेब की आमच्या गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा लाखांचा माल पडलेला असतो. हो, म्हणून लवकर लिकेज बंद करणं गरजेचं होतं, नाहीतर जेठालालचं लाखोंचं नुकसान झालं असतं. त्यामुळे फ्लॅटचं लिकेज ठीक करायला यांनी मला बोलवलं होतं, कारण मी प्लंबर पण आहे. प्लंबर पण आहात? मग त्याशिवाय अजून काय काय आहात? म्हणजे आम्ही शायर आहोत जनाब. म्हणजे आम्ही आधी शायर आहोत, मग प्लंबर आहोत. अच्छा. माझं नाव आहे घनसू घायल. घायल माझं तकल्लुफ आहे. त्या शायरीचं आता राहू दे घनसूबाई, त्या लिकेज बद्दल जरा बोला ना. त्यामुळे लिकेज ठीक करण्यासाठी यांनी आम्हाला बोलवलं होतं. पण लिकेज ठीक कसं काय करणार बरं? हे तर घरीच नव्हते. ही लोक केरळ फिरायला गेली होती. होय, आणि हे जे मिस्टर अय्यरचे जे शेजारी आहेत, मिस्टर थप्पी, त्यांच्याकडून आम्हाला कळालं की यांच्या फ्लॅटची एक एक्स्ट्रा चावी बिल्डिंगचा जो सेक्रेटरी आहे त्याच्याकडे असते. हो, त्यामुळेच आज सकाळी मी, शेठजी आणि हा प्लंबर भाऊ त्या सेक्रेटरीकडे चावी मागायला गेलो आणि त्यांना म्हणालो की तुम्ही आम्हाला चावी देऊन टाका, आम्ही फ्लॅट उघडून पटकन लिकेजचं काम करून टाकतो आणि तुम्हाला चावी परत देऊन टाकतो. पण तो जरा आमचं ऐकायला तयार नाही. आम्हाला चावी द्यायला तयारच नव्हता तो. म्हणायला लागला की फ्लॅटच्या मालकाच्या परवानगी शिवाय मी तुम्हाला चावी नाही देऊ शकत. मग बरोबर आहे जेठालाल, फ्लॅटच्या मालकाच्या परवानगी शिवाय तो चावी कसा काय देऊ शकतो? तुमचं म्हणणं बरोबर आहे पांडेजी, पण ज्या प्रकारची परिस्थिती होती, जर आम्ही एवढं मोठं लिकेज ठीक केलं नसतं तर खूप मोठी दुर्घटना झाली असती. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला यांच्या घरात असं घुसावं लागलं. खरं तर आम्ही लिकेज ठीक करायलाच गेलो होतो, पण मिस्टर अय्यरना वाटलं की त्यांच्या घरात चोर घुसलेत, तर त्यांनी पोलिसात कंप्लेंट केली आणि पोलीस आम्हाला पकडून इथे घेऊन आले. मग आता काय करायचं? सर, मिस्टर आणि मिसेस अय्यरने त्यांची कंप्लेंट मागे घेतली आहे. सर, तुम्ही तर आज येणार नव्हता. वहिनींसोबत फिल्म बघायला जाणार होता, तुम्ही सांगितलं होतं. अरे, तुम्ही फिल्म बघायला गेला होता चालूजी पांडेजी? हो. कुठली? माहित नाही. हो, असं कसं? तुम्ही पिक्चर बघायला गेला होतात आणि तुम्हाला माहितीच नाही की कोणता पिक्चर बघायला गेला होता? सोडी साहेब, मी थिएटर पर्यंत पोहोचलोच नाही.
अर्ध्या रस्त्यातूनच परत आलोय. अहो सर काय? वन्स एन इन्स्पेक्टर ऑलवेज एन इन्स्पेक्टर. अपराधी पकडले गेलेत आणि मी फिल्म बघावी ही बाब मला पचली नाही. जेव्हा तुम्हाला खबर दिलीस की चोर पकडले गेले, माझ्या डोक्यात चोर चोर फिरत होते. माझ्या मनात आलं की कसं पटकन पोलीस स्टेशनला पोहोचू आणि चोरांना असा धडा शिकवू की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. पण हे गोकुळ धामवाले आय एम शुअर कधी मला केस सॉल्व्ह करण्याचं सुख देणारच नाही. अरे उदास होण्याची गरज नाहीये पांडे साहेब. देर इज ऑलवेज नेक्स्ट टाइम. हा तुम्हाला माहितीच आहे ना चालू पांडेजी माझी कुंडली कशी आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या अडचणीत मी सापडतच असतो. हो पांडेजी, जोपर्यंत जेठालाल आहे ना तोपर्यंत तुमचा केस सॉल्व्ह करण्याचा चान्स शाबूत आहे. ठीक आहे, मी त्या सुवर्ण संधीची वाट पाहिली, पण ती जरा लवकर आणा प्लीज. हा सर आता आम्ही पण निघतो. हा थँक्यू. इन्स्पेक्टर साहेब, आता आम्हाला आमचे मोबाईल मिळतील की नवीन खरेदी करावी लागेल? सरे सरे माग ना भाऊ, चांगलेच बिचारे देऊन टाकतील. आता तर चालू पांडेजी पण आले. जर त्यांना सोडायचं होतं तर आम्हाला कशाला बोलवलं? खोटी इन्फॉर्मेशन कशाला दिली? सर काय झालं एक्झॅक्टली सांगा आम्हाला. तुम्ही सगळेजण काय झालंय? चोरांची टोळी पकडली गेली आहे. तुम्ही आम्हाला हेच सांगून बोलवलं आणि तुम्ही तर इथे निर्दोषांना पकडलं होतं. तुम्ही आमचा वेळ वाया घालवला पांडेजी. आय एम रिअली सॉरी. आमच्यामुळे तुम्हा लोकांचा मौल्यवान वेळ वाया गेला. मी क्षमा मागतो. पुढच्या वेळी असं नाही होणार. चल टाइम वेस्ट केला पूर्ण आपल्या इथे. टाइमपास. ठीक आहे, 5,000 रुपये. ठीक आहे. शुक्रिया. ते सगळं ते ठीक आहे मिया, पण तुम्ही वादा केला होता मला की तुमच्या सोसायटीमध्ये मुशारा ठेवण्याचा. हो हो, का नाही ठेवणार ना. एक काम करूया, हे आमचे सेक्रेटरी साहेब आहेत सोसायटीचे, भिडे साहेब. हा काय ते सगळं नक्की करतात ना सोसायटीमध्ये का प्रोग्राम ठेवायचा नाही ठेवायचा. तर यांचा नंबर मी तुला मेसेज करून टाकीन, तू डायरेक्ट यांच्याशीच बोलून घे. ठीक आहे? ठीक आहे मिया, मी तुम्हाला दिवसात 2-3 वेळा फोन करत जाईल. ठीक आहे, मी येतो. हा शुक्रिया. चला. काय चला, जेठालाल माझा नंबर देण्याबद्दल का बोललास? अरे भाऊ, अजून कुठे दिलाय नंबर? हा देऊ पण नको सर. अरे तसा चांगला माणूस आहे, कधी कामी येईल असा आहे. एक काम कर ना भाऊ, या घनशूला मेहता साहेबांशी भिडवून देऊ ना. दोघांची लाईन एकच आहे. मेहता साहेब कविता करतात, हा शेरोशायरी करतो, तर खूप जमेल दोघांचं. हा ठीक आहे. आता तुम्ही सगळे सोसायटीत जा, मी जरा येतो. तू कुठे चाललायस? अरे बाबा, सखरा मला पार्क केलं ना तुझ्या दुकानाच्या इथे, त्याला घेऊन येतो. हो बिडू, माझी पण गाडी तिथेच उभी आहे, मी पण येतो. अरे आता कुठे तुम्ही लोक सकाराम आणि गाडी घ्यायला जाताय भाऊ? उद्या सकाळी उचला, आता घरी जाऊया. सगळे काळजी करत असतील भाऊ. पटपट घेऊन येतो ना पण. अरे सोड ना बिडू, उद्या सकाळी जाऊया आणि घेऊन येऊया यार. ठीक आहे. जाण्यापूर्वी एकदा मी माधवीला फोन करून सांगतो की आम्ही लोक येतोय. ते काळजी करत असतील सगळे.